रहा अपडेट न्यूज। चाळीसगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरात सुरू असलेल्या डॉक्टरांच्या दवाखान्याच्या बांधकामातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 74,000 रुपयांची कॉपर वायर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। याबाबत सौ राखी कपिल लड्डा, वय वर्ष 39, व्यवसाय डॉक्टर, राहणार लक्ष्मीनगर, शिवाय लॅबजवळ चाळीसगाव यांनी फिर्याद दिली आहे। फिर्यादी त्यांचे पती डॉक्टर कपिल अशोक लड्डा यांचे दवाखान्याचे बांधकाम लक्ष्मीनगर परिसरात सुरू असून इलेक्ट्रिक फिटिंगचे काम मोहसिन शेख या ठेकेदाराकडे देण्यात आलं होतं। फिर्यादीनुसार 7 मे 2026 रोजी रात्री 11 वाजेपर्यंत बांधकाम स्थळी सर्व साहित्य सुरक्षित होतं। मात्र 8 मे रोजी सकाळी सुमारे 10 वाजता बांधकाम मजुरांनी बिल्डिंगमधील फिटिंग केलेली कॉपर वायर चोरी झाल्याचं निदर्शनास आणून दिलं। त्यानंतर डॉक्टर कपिल लड्डा यांनी पत्नी राखी लड्डा यांना माहिती दिली। दोघांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मोठ्या प्रमाणावर कॉपर वायर चोरी झाल्याचं समोर आलं। यानंतर इलेक्ट्रिक फिटिंग ठेकेदार मोहसिन शेख यांना बोलावून चोरीस गेलेल्या साहित्याची पाहणी करण्यात आली। यात विविध आकारातील RR केबल कंपनीच्या कॉपर वायरचे एकूण 74,000 रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। चोरट्यांनी बांधकाम सुरू असल्याचा फायदा घेत रात्रीच्या वेळेत ही चोरी केल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे। पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू असून परिसरातील CCTV फुटेजची तपासणी करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, मुराद पटेल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.